नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 100% बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. घाटकोपर इथल्या उद्यानाला लावलेल्या मारू घाटकोपर हे गुजराती नाव ठाकरे गटानं तोडलं. मुलुंडच्या घटनेनंतर आता पुन्हा मराठी गुजराती वादाची ठिणगी. रस्त्यांची दुरावस्था झालेली असताना टोल वसुली का? राज ठाकरेंचा सवाल. तर टोलच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. चिन्ह आणि पक्ष यांनाच मिळणार हे त्यांना कसं कळलं? काहींना निकाल आधीच कसा कळतो? निवडणूक आयोगातल्या सुनावणीच्या मुद्द्यावरनं सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल. छगन भुजबळ हे माझ्यापेक्षा वयानं मोठे नेते, ते माझ्या वयाचे असते तर त्यांना करारा जवाब दिला असता. सुप्रिया सुळेंचा भुजबळांना टोला. भाजपचे सचिव सुधीर खातू यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश. आता हुकुमशाही गाडून टाका म्हणत ठाकरेंची भाजपवर टीका. आमचं वेगानं काम करणारं महायुतीचं सरकार. रत्नागिरी दौऱ्याच्या वेळेला देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला. तर न्याय व्यवस्थेला 800 कोटींचा निधी दिला असल्याचं केलं नमूद. आणि नांदेड शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू. मृतांमध्ये 6 अर्भक आणि 2 बालकांचा समावेश. गेल्या 7 दिवसात तब्बल 83 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ. शंभर टक्के बातम्यांना आता आपण सुरुवात करूया. ठाण्यामध्ये मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टोल प्रश्नावरनं बेमुदत उपोषण सुरू केलं आणि यानंतर उपोषणाच्या 4थ्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन अविनाश जाधवांची भेट घेतली आहे. यावेळेला राज ठाकरेंच्या आदेशानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतलंय. यावेळेला राज ठाकरे यांनी टोलवाढीवरनं राज्य सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्र टोलमुक्त कधी होणार असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. येत्या 4 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार असून हा प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं आणि 2014ला पण सांगितलं होतं, 2017ला पण सांगितलं होतं. परंतु तुमच्याकडे पत्रकारांकडे कोणाला वेळ नसल्यामुळे तुम्ही हे प्रश्न त्यांना कधी विचारले नाही की या टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं. टोलबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी याचिका मागे का घेतली असा सवालही राज ठाकरेंनी विचारला. तर एकनाथ शिंदे यांनी पण ॲफिडेव्हिट केलं होतं ना, पिटिशन केलं होतं, बरोबर आहे. मला एकनाथ शिंदेला पण हा प्रश्न विचारायचा आहे, त्यांनी हे मागे का घेतलं आणि कोणी त्यांना मागे घ्यायला लावलं. राज ठाकरे यांनी यावेळेला अविनाश जाधव यांना सल्लाही दिला. मी अविनाशला काल फोन केला आणि त्याला सांगितलं, म्हटले असले उपोषण वगैरे आपलं काही काम नाही. विरोधात मतदान झालंच नाही तर सत्ताधाऱ्यांना समजणार कसं असा सवाल राज ठाकरेंनी जनतेला विचारला. टोल दरवाढीवरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. टोलमुक्त महाराष्ट्र का झाला नाही असा सवाल राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय. आता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा राज ठाकरेंना उत्तर दिलंय. मंत्री छगन भुजबळांनी टोल संदर्भात आपली भूमिका मांडली आहे. मुंबईतले टोल बंद झाले पाहिजेत असं भुजबळांनी म्हटलंय. मात्र टोलशिवाय रस्ते होणार नाहीत असं केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगितल्याचा दावा भुजबळांनी केलाय. तर छोट्या वाहनांना टोलमाफी दिल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. राज्यातल्या सगळ्या टोलवर जे 4 व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे. केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो. फास्ट ट्रॅकवाला मी तर भरत आले, त्यांच्या गाडीला नसतो, ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे. गडकरी साहेबांकडे ज्या वेळेला लोक गेले ते टोल बंद करा, तेव्हा त्यांनी सांगितलं अजिबात होणार नाही, हे चला इथून टोलशिवाय रस्ते होणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलवाढीबाबत आक्रमक भूमिका घेतली असली तरी टोलबाबत सत्ताधाऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात. त्यामुळे टोल कधी बंद होणार असा सवाल विचारला जातोय. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये शुक्रवारी राष्ट्रवादी कुणाची यावर सुनावणी पार पडली आणि या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. यानंतर शनिवारी नाशकात आयोजित कार्यक्रमात भुजबळांनी पवारांना लक्ष्य केलं होतं.
नाशिकच्या सभेमध्ये छगन भुजबळांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळेला शरद पवार स्वतः उपस्थित होते। पवारांच्या या उपस्थितीवरनं भुजबळांनी टीका केली होती। कोर्ट कचेरी करणार नाही म्हणणारे पवार आयोगात हजर होते असं भुजबळांनी म्हटलं। तसंच भाजपसोबत जायचं नव्हतं तर चर्चा का केल्या होत्या असा सवालही भुजबळांनी विचारला। त्यांच्या या टीकेला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। आमचे आदरणीय नेते म्हणाले होते की पवार साहेब की मी काय कोर्ट कचेरी करणार नाही। स्वतः पवार साहेबच तिकडे त्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये गेले। मी उत्तर देत नाही कारण का त्यांचं वय मोठं आहे, ते त्या वयाचे नसते आणि माझ्या वयाचे असते ना तर करारा जबाब दिला असता। शरद पवारांवर थेट टीका करणाऱ्या अजित पवार गटातल्या नेत्यांना सुप्रिया सुळेंनी एक प्रकारे इशारा दिल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरनं राज्यातलं वातावरण आता पुन्हा एकदा तापलेलं आहे। शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदेंनी पुढचे 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहावं असं म्हटलंय, तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं असं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावरनं आता भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। महायुतीतल्या नेत्यांनी समज दिल्यानंतर संजय शिरसाट यांनीही त्यांचा सूर बदललाय। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा संजय शिरसाटांनी केलाय। महायुतीत मुख्यमंत्री पदावरनं खणाखणी सुरू झाल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांना तर आनंद झाला नसता तरच नवल। मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावलाय। त्यांच्याबद्दल असलेला माझा एक आदर किंवा माझा त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम म्हणा, त्या अनुषंगानं मी माझ्या या नेत्याचं प्रमोशन झालं पाहिजे या अर्थाने मी तो वाक्य बोललो। मुख्यमंत्र्यांची यादीत गर्दी वाढायला लागली। विधानसभा निवडणुकांना अजून 1 वर्षांचा अवधी शिल्लक आहे आणि त्याआधी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। पण आतापासूनच मुख्यमंत्री पदाच्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत। त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्यातला राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे सोलापूर दौऱ्यावर होते आणि यावेळेला सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलेलं आहे। यावेळेला सुळेंनी महायुतीतल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरनं फडणवीसांना चिमटा काढलाय। सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं जुंपल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी म्हटलं होतं। यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शिंदेच मुख्यमंत्री असावेत असं म्हटलंय। तसंच फडणवीसांनी केंद्रात नेतृत्व करावं असं वक्तव्य केलं होतं। यावरूनच आता राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना टोला लगावलाय। देवेंद्र फडणवीसांवर अन्यायच झालाय। भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर अन्याय करते आणि मला त्याच्या वेदना होत आहेत। सुप्रिया सुळेंनी भाजप आणि अजित पवार गटावर सुद्धा निशाणा साधलाय। म्हणजे पेपर फुटलेला तरी आहे किंवा दिल्लीतली अदृश्य शक्ती ती यांच्या कानात येऊन यांना सांगते की चिन्ह आणि पक्ष तुम्हालाच मिळणार आहे। भाजप आता भ्रष्ट जुमला पार्टी झाल्याचा हल्लाबोलही सुप्रिया सुळेंनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये मिळणार आहे। पण आयोगात सुनावणी सुरू झालेली असतानाच शरद पवार गटानं महाराष्ट्र पक्ष चोरण्याची परंपराच सुरू झाल्याचा घणाघात केलाय आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही यावरनं राजकारण तापल्याचं दिसतंय। राज्यातल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांकडनं एकमेकांवर निशाणा साधला जातोय। यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तर थेट विठ्ठलाच्या दारीच पक्ष चोरीची तक्रार नोंदवली आहे। तर कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि विरोधकांना उत्तर देत हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोला लगावलाय। पक्षाची चोरी होऊ नये यासाठी विठ्ठलाने आता निवडणूक आयोगाला योग्य अशी बुद्धी द्यावी, यासाठी आता ही विठ्ठलाचीच परीक्षा आहे। लोकशाहीमध्ये कधीच कुणी कुठल्याही पक्षाची चोरी करत नसतं की अरे हा पक्ष चोरीला जातो, केविलवानापणा। एकीकडे निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले, त्याच वेळेला दिल्लीसह गल्लीतही दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतायत। त्यामुळे या संघर्षात पुढे काय घडतं याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय। एकीकडे अजित पवारांनी राष्ट्रवादीतनं बाहेर पडत शिंदे आणि भाजप सरकारसोबत सत्तेत सहभागी झाले। यात छगन भुजबळांनी सुद्धा अजितदादांसोबत सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतली। मात्र महाराष्ट्र सदन घोटाळ्यातनं क्लीन चिट मिळालेल्या छगन भुजबळांच्या पाठीमागचा हा ससेमिरा आता पुन्हा एकदा लागण्याची शक्यता आहे।
सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी भुजबळांच्या विरोधात आता कोर्टात धाव घेतली आहे. भुजबळांसंबंधित संस्थांच्या गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी दमानी यांनी केलेली आहे. त्याचबरोबर सरकारनं फेरविचार करण्याचा GR काढण्यात आलेला होता, त्याचं काय झालं असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित करत कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय. या संदर्भात मंत्री भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. चौकशी कसली करता असा सवाल भुजबळांनी विचारलाय. दमानिया यांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानं भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात फूट पडलेली आहे. पक्षफुटीनंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता ठाकरे गटानं मुंबईत भाजपला धक्का दिलाय. उत्तर मध्य मुंबईतले भाजपचे सचिव सुधीर खातू यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. सुधीर खातू यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. खातू यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलंय. खातू हे सत्ताधारी पक्षातनं देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षात आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. यावेळेला उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. आता नाही तर कधीच नाही. आता जर काही हुकुमशाहीची वळवळ आपण गाडली नाही तर मग आपल्या भगव्याला काही अर्थ राहणार नाही, आपल्या देशप्रेमाला काही अर्थ राहणार नाही. आजवर ठाकरे गटातले नेते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जात असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता थेट भाजपमधून ठाकरे गटात इन्कमिंग सुरू झालंय आणि त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि गुजराती भाषकांदरम्यान तेढ निर्माण करणाऱ्या काही घटना घडलेल्या आहेत. मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला गुजराती नागरिकांचं प्राबल्य असलेल्या सोसायटीनं जागा नाकारली होती. आता घाटकोपरमधल्या एका फलकावरनं वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. घाटकोपर पूर्वेकडील उद्यानात लावण्यात आलेल्या मारू घाटकोपर हा गुजराती फलक शिवसेना ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनी तोडून टाकलाय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गुजरातीमध्ये फलक मोठ्या प्रमाणावर ट्रोल केला जात होता. मनसेनं सुद्धा हा फलक काढण्याची मागणी केली होती. मात्र मध्यरात्री ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनी अचानक या फलकाची तोडफोड केली आहे. त्या जागी मराठी फलक माझं घाटकोपर असा लावण्यात आलेला आहे. मराठी लोकांची भूमी महाराष्ट्र आणि मुंबई यामध्ये मारू तारूचा वाद उपस्थित करून मराठी माणसाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मराठी में लिखा हुआ है माझा घाटकोपर, बाजू में इंग्लिश में लिखा हुआ है माय घाटकोपर और दूसरी बाजू लिखा हुआ है मारू. नगरपालिकेच्या निवडणुका किंवा येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असल्या की यांचा मराठी बाणा जागृत होतो. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या मारू घाटकोपर बोर्डाच्या तोडफोडीनंतर आता मराठी गुजराती असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेतनं हद्दपार करण्यासाठी विरोधकांची एकजूट पाहायला मिळते. विरोधकांच्या या आघाडीला इंडिया नाव देण्यात आलेलं आहे आणि विरोधकांच्या या महाआघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर सहभागी होणार की नाही याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. हो नाही म्हणत अखेर वंचितसाठी इंडियाची दारं खुली झाल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांनी सातत्यानं इंडिया आघाडीमध्ये येण्यापासून रोखलं जात असल्याचा आरोप केला होता. गेल्या आठवड्यात तर त्यांना ठाकरेंसोबतच्या युतीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी अडसर आणत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. मात्र आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला इंडिया आघाडीमध्ये यायला कोणाचाही विरोध नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय. काँग्रेस नावाचा भटजी आहे आणि एक राष्ट्रवादी नावाचा भटजी आहे. तो तारीख जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आमचं लग्न कोणाचाच विरोध नाही. तुमचा गैरसमज. इंडिया आघाडीचा निर्णय घेण्याचा ज्यांना अधिकार आहे त्यांना निरोप द्यावा आणि त्यांच्याकडनं जर आमच्यासोबत काही कम्युनिकेशन झालं किंवा आम्हाला बोलवणं आलं तर ते आम्ही खरं समजू. 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मोठं नुकसान झालं होतं आणि हेच उपद्रव मूल्य जाणून यावेळेला महाविकास आघाडी वंचितबाबत गंभीर झाल्याचं दिसतंय. मराठा आरक्षणासाठी उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आता राज्यव्यापी दौरा सुरू केलाय आणि या दौऱ्यात ते मराठा बांधवांशी संवाद साधतायत. आता मनोज जरांगे यांची सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यातच सभा होणार आहे. येवल्यामध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षणावरनं राज्य सरकार विरुद्ध मराठा आंदोलक असं चित्र सध्या निर्माण झालं आहे. त्याला ओबीसी आणि मराठा वादाचीही किनार आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन त्यांना आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातनं आरक्षण दिलं जाऊ नये ही छगन भुजबळांची भूमिका आहे आणि यावरनं जरांगे पाटलांनी भुजबळांवर टीका देखील केलेली होती. आता जरांगे पाटील येवल्यात सभा घेत थेट भुजबळांना चॅलेंज देणार आहेत. लोकशाही राष्ट्र आहे आणि संविधानामध्ये प्रत्येकाला बोलण्याचा हक्क आहे, आपले विचार मांडण्याचा हक्क आहे. लोकांना
वेगवेगळे विचार ऐकण्याचा सुद्धा हक्क आहे. तर ठीक आहे, स्वागत आहे. प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांना मोठा प्रतिसाद मिळतोय. येवल्यातही तेवढ्याच ताकदीची सभा व्हावी म्हणून सकल मराठा समाजाकडून प्रत्येक गावात सभेचे फलक लावले गेलेत. सभेसाठी येवल्यासह लासलगावच्या 42 गावांसह तालुक्यातनं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जातोय. नांदेडचं शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि या रुग्णालयात 62 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं होतं. मात्र यानंतर सुद्धा या रुग्णालयातलं रुग्णांच्या मृत्यूचं तांडव थांबत नसल्याचंच समोर आलेलं आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव सुरूच आहे. गेल्या 24 तासात नांदेड शासकीय रुग्णालयात 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. मृतांमध्ये 6 अर्भक आणि 2 बालकांचा समावेश आहे. गेल्या 7 दिवसात या रुग्णालयात एकूण 83 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे रुग्णांचं हे मृत्यूतांडव केव्हा थांबणार असा सवाल उपस्थित होतोय. दुसरीकडे या मृत्यूतांडवावरनं राजकारण देखील तापलंय. आमदार आदित्य ठाकरे सोमवारी नांदेड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या शासकीय रुग्णालयांना ते भेटी देतील. शासकीय रुग्णालयातल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी तसंच एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांचा हा दौरा असेल. आदित्य ठाकरे रुग्णांच्या नातेवाईकांची तसंच इतर रुग्णांची विचारपूस करतील. तसंच रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि विविध विभागांच्या विभाग प्रमुखांची ते चर्चा करतील. इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. हमासच्या हल्ल्यामध्ये 500हून अधिक इस्रायलींचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या 1,500च्याही पलीकडे गेलेली आहे. दुसरीकडे इस्रायलच्या हल्ल्यात 400 पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय तर 1,700 पॅलेस्टिनी जखमी झाले. गाझा सीमेपासून 25 किलोमीटर दक्षिणेकडे हमासनं 22 ठिकाणी हल्ले केले तर गाझा सीमेजवळच्या इरेज क्रॉसिंग जवळ हमासचे हल्लेखोर घुसल्याची माहिती मिळते. त्यामुळे या हल्ल्यांमुळे ठिकठिकाणी मोठं नुकसान झालंय. काहींना ओलीस ठेवलं गेलंय तर काही ठिकाणी मृतदेहांची विटंबना सुरू आहे. एका क्षणात सुंदर इस्रायल नेस्तनाबूत करण्यात आलाय. गाफील असलेल्या इस्रायलला खिंडीत पकडून वार केल्यानंतर शेकडो नागरिकांचं अपहरण करून गाझा पट्टीत नेल्याचं बोललं जात आहे. जेरुसलेममधल्या अल अक्सा मशिदीच्या कंपाऊंडमध्ये वाढलेला तणाव आणि विक्रमी संख्येनं पॅलेस्टिनी मारले गेल्याच्या पार्श्वभूमीवर हमासनं इस्रायलवर हा हल्ला केलाय. रशिया युक्रेन युद्धानंतर पुन्हा एक युद्धाचा जगाला सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे जगाच्या चिंता या नक्कीच वाढणार आहेत. इस्रायली सरकारनं हमासच्या हल्ल्यानंतर आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे आणि लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे. इस्रायलनं युद्ध असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे हमासनं इस्रायल विरुद्धच्या त्यांच्या ऑपरेशनला अल अक्सा स्टॉर्म असं नाव दिलं आणि इस्रायलनं प्रत्युत्तरातल्या कारवाईला स्वॉर्ड्स ऑफ आयर्न असं नाव दिलंय. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं शनिवारी इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यानंतर युद्ध सुरू झालेलं आहे. यामध्ये अनेकांचा जीव गेलाय. सध्या वादग्रस्त स्थितीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. इस्रायलनं गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला सर्वात मोठा टॉवर जमीनदोस्त झालाय. हीच घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये एक पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करताना दिसतोय. इस्रायल आणि हमासमधल्या युद्धाची बित्तम बातमी ती आपल्या वाहिनीद्वारे देतेय. हे थेट प्रक्षेपण सुरू असतानाच महिलेच्या मागे असणाऱ्या इमारतीमध्ये स्फोट होतोय. स्फोटामुळे ही इमारत उद्ध्वस्त तर होतेच, शिवाय रिपोर्टिंग करणारी ही महिला पत्रकारही घाबरल्याचं पाहायला मिळतं. युद्धाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना अनेकदा अनपेक्षित प्रसंगांना सामोरं जावं लागतं. असाच प्रसंग या महिलेसोबतही घडलाय. इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानंतर इथं घडणारी प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी अनपेक्षित आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहे. शिवसेना ठाकरे गटानं घाटकोपरमध्ये गुजराती बोर्डची तोडफोड केली आहे. नेमकं घडलंय तरी काय आपण पाहणार आहोत एका स्पेशल रिपोर्टमध्ये आज रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. आणि यासोबतच 100% बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.